हाय फ्रेंड्स, चला बघूया आज टिफिनमध्ये काय बनवलं होतं. इकडे गॅस पेटवला, त्याच्यावर तवा तापत ठेवला, मूठभर शेंगदाणे घेतले चांगले, ते काळे होईपर्यंत थोडेसे भाजून घेतले. मग थोडंसं ऑइल टाकलं, शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, लसूण टाकला आणि थोडासा जिरा टाकला. ते चांगलं परतून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि अशी मिक्सरला वाटून घेतली. अशी शेंगदाण्याची चटणी बनवली होती टिफिनसाठी. आणि एकीकडे कढई ठेवली, कढईमध्ये ऑइल टाकलं, ऑइल टाकून मग त्याच्यामध्ये थोडासा राई, थोडासा जिरा आणि हिरवी मिरची टाकली, चांगलं परतून घेतलं. मग त्याच्यामध्ये कापून घेतलेले बटाटे ॲड केले. बटाटेमध्ये थोडंसं हळद टाकायची. आणि ही भाजी खायला पण खूप छान लागते, बनवायसाठी पण खूप इझी आहे, लगेच बनते सुद्धा आणि खायला पण खूप छान लागते. चपातीसोबत सुकी भाजी आणि डाळ भातसोबत पण खूप छान लागते. त्याच्यामध्ये मिक्स केलं, मग त्याच्यामध्ये हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकून ते शिजण्यासाठी झाकण लावून ठेवून दिलं. आणि एकीकडे चपात्या बनवायला घेतल्या, तवा गरम करत ठेवला, मग त्याच्यामध्ये चपाती टाकली, चपाती बनवून घेतली आणि एकीकडे भात बनवायला लावलेला आणि सॅलड कापून दिला. असं होता आजचा टिफिन. तुम्ही आज टिफिनमध्ये काय बनवलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.